काही प्रश्न आलेले आहेत आपल्याकडे, तर आपण चेक करूया की तुमच्या पार्टनरची फिलिंग काय असणार आहे तुमच्यासाठी. काही प्रश्न आपल्याकडे आहेत, तर त्याचे काय आन्सर येते आपण बघूया. प्रथम तर आपण प्रियंकासाठी चेक करूया. 11 जन्मतारीख. ओके प्रियंका, तुमच्यासाठी मी चेक करते. तुमच्या पार्टनरची फिलिंग काय आहे तुमच्यासाठी चेक करूया. मगाशी पण हेच कार्ड आलं होतं. ओके प्रियंका, तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दलची फिलिंग आहे, डेफिनेटली तुमच्यासाठी फिलिंग आहे. आणि येस, पण ते आता बिझी आहेत त्यांच्या लाईफमध्ये. ओके थोडंसं आता बिझी आहेत आणि आता ते मूव्ह ऑन केलेत त्यांनी गोष्टी. म्हणजे एक साध्या सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हणजे एक पास्ट लाईफ कोणाला विसरता येत नाहीये, पण थोडंसं आता त्यांच्या लाईफमध्ये फ्युचरकडे आता ते व्यवस्थित त्यांचे चाललेले आहेत. प्रेझेंट आणि फ्युचर ते व्यवस्थित डिसाईड करून ते पुढे चाललेले आहेत. आणि तुमच्या दोघांमध्ये डिस्टन्स आहे. ओके डिस्टन्स मला दिसतोय तुमच्या दोघांमध्ये. तुमचं कॉन्टॅक्ट होईल का चेक करूया. व तुम्ही परत तुमचं बोलणं वगैरे होईल का. फिलिंग आहेत प्रियंका तुमच्यासाठी, पण ते आता फ्युचर प्रेझेंटला घेऊन ते बिझी आहेत त्यांच्या लाईफमध्ये. ओके प्रियंकाचं कॉन्टॅक्ट होईल. आपण चेक करूया तुमचं कॉन्टॅक्ट किंवा काही बोलणं वगैरे होईल का तुमच्या दोघांमध्ये. चेक करूया आपण. होणार तुमच्या दोघांमध्ये बोलणं किंवा काही कॉन्टॅक्ट वगैरे होऊ शकतं, पण लॉंग टाइम दाखवते. ओके ते थोडेसे बिझी आहेत. मी तुम्हाला सांगते ना त्यांची एनर्जी येते की ते त्यांच्या फॅमिलीमध्ये बिझी आहेत आता सध्या तरी. ओके 9 मंथची एनर्जी दाखवते, 9 महिन्याची एनर्जी दाखवते किंवा 10 महिने पण होऊ शकते. म्हणजे एक वर्षभरामध्ये कधीही तुमच्यामध्ये बोलणं किंवा कॉन्टॅक्ट वगैरे डेफिनेटली होऊ शकतं. 3 नंबरचं कार्ड आहे, ज्युपिटरचं कार्ड आहे. होईल तुमच्या मध्ये बोलणं होईल आणि सगळे कार्ड तुमच्यासाठी चांगले आलेले आहेत. त्याच्यामुळे गायडन्स काढायची काही गरज नाहीये. सगळे कार्ड तुमच्यासाठी प्रियंका चांगले आलेले आहेत आणि बोलणं होईल. मला असं वाटतंय 1 वर्ष पण होऊ शकते या गोष्टीला. दिसतंय तुमच्यामध्ये कॉन्टॅक्ट होणार आहे, बोलणं तुमच्यामध्ये होणार आहे, पण ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहेत. जर ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहेत तर मला तर वाटतं तसंच राहू दे, कारण परत आपण जाऊन किंवा आपल्यामुळे काही कोणाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम व्हायला नको. ओके मी एक माझं सजेशन तुम्हाला सांगितलं, बाकी तुमचा स्वतःचा निर्णय आहे. सविता कुलकर्णीने पण मला प्रश्न विचारलाय, पण प्रॉब्लेम हा झालाय की सविता तुम्ही मला तुमच्या पार्टनरचं नाव नाही दिलेलं. पार्टनरचं नाव नसल्या दिल्यामुळे ना मी फिलिंग चेक कशी करणार ना तुमच्यासाठी काय फिलिंग आहे त्यांच्या. ओके पार्टनरचं नाव मी ज्या वेळेला व्हिडिओ टाकते त्यावेळेला मी नेहमी सांगते की पार्टनरचं नाव आणि त्यांची जन्मतारीख द्या, त्यानुसार मी तुमच्या फिलिंग त्यांच्या थ्रू काय असतील तुमच्यासाठी मी चेकिंग करेल. म्हणून नेक्स्ट टाइम तुम्ही प्रश्न जर दिला तुम्हाला चेकिंग करायची असेल तुमच्या पार्टनरसाठी तर प्लीज मला नाव द्या. ओके आणि जन्मतारीख द्या. ऋषिकेशसाठी पण घेऊया. ऋषिकेशचं पण त्यांच्या पार्टनरसाठीच प्रश्न आहे. ऋषिकेश आपण तुमचं पार्टनर तुमच्यासाठी काय फील करतोय, काय एनर्जीज आहेत तुमच्यासाठी त्यांच्या आपण चेक करूया. ओके 28
ऋषिकेशसाठी पाहायचे एनर्जीज काय आहेत किंवा काय फिलिंग आहेत ऋषिकेशसाठी. ऋषिकेशसाठी पाहायची फिलिंग काय आहेत, ऋषिकेशसाठी पाहायची फिलिंग काय आहेत, ऋषिकेशसाठी फिलिंग. आपण सध्या फिलिंग चेक करूया. फिलिंग काय आहेत, काय विचार करतायत का तुमच्याबद्दल चेक करूया. ऋषिकेशसाठी पाहायची फिलिंग काय असेल त्याची. पायल काय विचार करतो ऋषिकेशबद्दल, आत्ता सध्याची करंट एनर्जी पायलची काय आहे ऋषिकेशबद्दलची. ओके ऋषिकेश, हार्टब्रेकचं कार्ड आलंय. काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं का त्यांना, किंवा तुमच्या दोघांमध्ये नातं खूप चांगलं आहे पण काहीतरी गोष्टीनं ते दुखावले गेलेले आहेत. मग कुठल्या थ्रू माहिती नाही, फॅमिलीतून पण गोष्ट असू शकते किंवा तुमच्यामध्ये असं काही डिस्टन्स किंवा काही गैरसमज वगैरे झालेलं असेल तर थोडं हार्टब्रेकचं कार्ड येत आहे. ओके, तुमच्यामध्ये कॉन्टॅक्ट होईल का किंवा सॉरी तुमच्यामध्ये कॉन्टॅक्ट होईल का आणि बोलणं होईल का मी चेक करते, किंवा परत एकदा तसं नातं किंवा काय असं होईल का आपण चेकआउट करूया. ऋषिकेशसाठी पायलचं, पायल आणि ऋषिकेशमध्ये कॉन्टॅक्ट होईल का, पायल आणि ऋषिकेशमध्ये काही कॉन्टॅक्ट होईल का, पायल आणि ऋषिकेशमध्ये काही कॉन्टॅक्ट होईल का. ओके ऋषिकेश, एनर्जीज ओके नाही दाखवत आहे, नो मध्येच कार्ड आलंय. ओके, मला वाटतंय द मूनची एनर्जी येते. तुम्ही दोघांना डिस्टर्ब आहेत. ओके, काहीतरी तिसरा एखादा थर्ड पार्टी सिच्युएशन असू शकते किंवा फॅमिलीतून काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे तुमच्या दोघांमध्ये हा डिस्टन्स डेफिनेटली आला असं मला वाटतंय. आणि तुम्हाला एक फॅमिली करायची होती तुमच्या दोघांची, किंवा एक हॅप्पी फॅमिली असते ना, असं काहीतरी तुम्ही फ्युचरसाठी डिसाईड केलं होतं पण तसं काही दिसत नाहीये प्लॅनिंग झालेलं. तुम्हाला चांगलं काहीतरी लाईफमध्ये तुमच्या दोघांना डिसाईड तुम्ही करत होता किंवा त्या थ्रू प्लॅनिंग तुमचं चाललं होतं. प्रेम आहे तुमच्या दोघांमध्ये आणि तुम्ही दोघांनी फ्युचर छान डिसाईड केलं होतं किंवा अशा पद्धतीनं, पण काही डिस्टन्स तुमच्यामध्ये किंवा अशी काही फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम असू शकतो तुमच्या किंवा त्यांच्या. थर्ड पार्टी सिच्युएशन थोडीशी दाखवत्या, कोणीतरी असू शकतं त्याच्यामुळे. तुम्ही दोघं पण सध्या डिस्टर्ब आहात. एनर्जी नो कॉन्टॅक्ट थोडं दाखवते, नाही होऊ शकत कॉन्टॅक्ट. सॉरी ऋषिकेश, कॉन्टॅक्ट होणार नाहीये. हार्टब्रेक जबरदस्त झालंय किंवा अशी काही सिच्युएशन झालेलं आहे. एकमेकांविषयी खूप एनर्जी चांगले आहेत तुमच्या, प्रेम भरपूर आहे, पण म्हणतो ना एक लक आपलं असतं ते बहुतेक तुमच्या सोबत नाहीये त्याच्यामुळे. आणि तुम्ही विचार पण डेफिनेटली त्यांचा करतात आणि तुमचा पण विचार ते करतात. ओके, तुमची पार्टनर जी आहे ना ती तुमचा विचार करते, पण मला डेफिनेटली असं वाटतं की काहीतरी जबरदस्त काही प्रॉब्लेम झालाय तुमच्या दोघांमध्ये आणि दोघं पण दुखावले गेलेले आहात, दोघं पण डिप्रेशनमध्ये आहात त्याच गोष्टींचा आणि तुमच्या पार्टनरचा तुम्ही विचार करतायत. ओके, म्हणजे मी पहिलं कार्ड हे काढलं होतं की त्यांच्यासाठी तुमच्यासाठी फिलिंग काय आहेत, पण असं काहीतरी गोष्ट झालेलं आहे ते फिलिंग नाही दिसत आहेत आत्ता सध्या तुमच्यासाठी. थोडंसं प्रॉब्लेम वाटतंय आणि कॉन्टॅक्टमध्ये बघितलं तर कॉन्टॅक्ट पण नाही होऊ शकणार, कारण की ज्याप्रमाणे सिच्युएशन मला इथं दिसत्या त्याप्रमाणे होऊ शकत नाही. दोघांमध्ये जरी खूप एक प्रेम भरपूर जरी असेल ना आणि फ्युचर जरी चांगलं बघितलेलं असेल ना, पण गोष्टी तशा जमून जुळून आलेल्या नाही आहेत तुमच्या थ्रू. ओके, लिब्रा आणि जेमिनी म्हणजे मिथुन राशीसाठी एनर्जीज दाखवते बघा. तुमची रास असेल लिब्रा म्हणजे तुळा रास आणि मिथुन रास असेल तर ओके त्याच्यासाठी एनर्जीज येतात इथं. हा मेसेज तुमच्याशी रेझोनेट जर ऋषिकेश झाला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुळा राशीसाठी धनुराशीसाठी एनर्जीज येत होती, स्ट्रॉंग एनर्जीज येत होत्या. ओके, मी आता तुम्हाला चेकआउट केलं. लव्ह मेसेजमधून पण मी चेक करणार होते खास तुमच्यासाठी, कारण तुमचे मेसेज मला खूप आले होते तुमच्या पार्टनरसाठी, पण ज्या एनर्जीज दाखवत आहेत तर काही चेक करून उपयोग नाही आहे त्याचा. ओके ठीक आहे, तुमचं बघा आता मी चेक केलेलं आहे. आणि ऋषिकेश मी तर सांगेल की जिथं चांगलं असेल व्यक्ती तिथं राहू द्या. काही गोष्टी आपल्या लकच्या असतात आणि तिथं जितकं आपल्याला आपल्या लाईफमध्ये मिळायचं ना तितकंच मिळणार, त्याच्यामुळे फोर्सफुली घेऊ नका आणि काही गोष्टी थोड्याशा निघातात त्या गोष्टीतून बाहेर. ओके, काही गोष्टी वेळेच्या थ्रू आपल्याला मिळत असतात त्याच्यामुळे फोर्सफुली काही घेऊ नका. जितकं नशिबात आहे तितकं घ्या आणि पुढे लाईफमध्ये चाला. राईट,
नेहासाठी पण प्रश्न आहे, नेहाने पण मला प्रश्न विचारलाय, पण नेहाचा थोडा डिफरंट आहे, तिचा करिअरविषयी तिने प्रश्न मला विचारलाय. नेहासाठी पण चेक करूया. ओके नेहा, तुम्ही टीचर आहात, खूप छान आहे. नेहा टीचर आहे, पण ओके मन नाही लागत आहे. ओके, तुम्हाला कुठलं तरी वेगळं तुमचं पॅशन आहे तुमच्या म्हणजे करिअरचं. ओके, आपण चेक करूया. मी 2 प्रकारे प्रश्न नेहा घेते, बघूया नेहाची एनर्जीज काय आहेत. नेहाने जन्मतारीख नाही दिलेली वाटतं. चला काय हरकत नाही आहे, नेक्स्ट टाइम कधी नेहा प्रश्न दिलात तर जन्मतारीख नक्की द्या. ओके, म्हणजे मला इथं चेक करायला बरं पडतं. नेहा टीचर आहे. नेहा तुमच्यासाठी आपण बघूया, चेक करूया आपण. टीचर आहे, नेहाचे एनर्जीज खूप हाय आहेत. बापरे, या दोन्हीवर गायडन्स काय आहे, गायडन्स काढूया नेहा, कारण तुमचा प्रश्न थोडासा डिफरंट आहे. ओके, नेहासाठी गायडन्स काय आहे. ओके, बॉटमचे एनर्जीज. आत्ता जिथं आहात ना नेहा, ज्या करिअरमध्ये आहात किंवा टीचरच्या ह्याच्यामध्ये, हो तुम्ही नाराज आहे थोडं. ओके, थोडंसं तुम्हाला तुमचं पॅशन वेगळं आहे, आय थिंक असं मला वाटतं, वेगळं पॅशन आहे. आणि आर्ट क्राफ्टिंग असं काय ते क्राफ्ट वगैरे ती पण साईट मला काही माहिती नाही आहे, पण आर्ट समजलं मला. तर ती साईट तुम्हाला चूज करायची होती किंवा काय, पण हो डेफिनेटली थोडंसं दिसतंय की तुम्ही जी साईट आत्ता म्हणजे जिथं टीचरचं तुम्ही आत्ता टीचर आहात ना सध्या, तर असं मला वाटतंय की थोडासा तो टर्न तुमचा होऊ शकतो वेगळा, किंवा तुम्ही वेगळ्या साईडला पण जाऊ शकता. कारण द टॉवरचं कार्ड आलंय, द टॉवरचं कार्ड सांगतं की सडन चेंज तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतो. ओके, हा चेंज तुमचं बदली होऊ शकते, किंवा तुम्ही ह्या डायरेक्शनमधून दुसऱ्या डायरेक्शनमध्ये पण जाऊ शकता नेहा, राईट. तुम्ही जाणार असं मला वाटतंय, आणि तुमच्यासाठी जरा वेगळं आहे. टीचरची ज्या वेळेला मी काढलं ना कार्ड, तर सडन चेंज तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतो. आणि ज्या वेळेला तुमच्या आर्टसाठी मी काढलं, तर तुम्हाला त्याच्यामध्ये न्यू बिगिनिंग मिळू शकते आर्टमध्ये. ओके, आर्टमध्ये न्यू बिगिनिंग मिळू शकते. आणि येस मे बी ओके, आर्ट ज्या वेळेला जी साईड घ्याल किंवा जे तुम्हाला ती कन्फर्मली घ्यायची असेल, तर न्यू बिगिनिंग होऊ शकते. आणि तुम्हाला सांगते एक गोष्ट एंड होणार, जर तुम्हाला ही गोष्ट एंड करायची असेल तर तुम्हाला न्यू बिगिनिंगमध्ये यायचं असेल, तर न्यू बिगिनिंग तुमच्यासाठी खूप छान आहे. ह्या साईडमध्ये आर्टमध्ये तुमची न्यू बिगिनिंग खूप चांगले. ओके, येसचं कार्ड आले, गायडन्समध्ये चांगलं कार्ड आले. मी म्हणते ना काहीतरी बदलाव येते तुमच्यामध्ये, किंवा एक मिनिट नेहा मी चेक करते. 7 ऑफ कप, देट्स द फूल, 6 ऑफ मंथ. हां, 6-7 महिन्यामध्ये ना, 6 किंवा 7 महिन्यामध्ये ना तुम्हाला चेंज जाणवणार आहे. काही ना काहीतरी तुमच्या आत्ता जी साईड तुम्ही घेतले ना त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज येणार आहे. डेफिनेटली तुमच्या करिअरविषयी काहीतरी सडन चेंज येणार आहे. टॉवरचं पहिलंच कार्ड आलेलं आहे. टॉवरचं कार्ड हे दाखवतं की सडन चेंज येणार आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके,